अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त आणि आळशी शिष्य यांची कथा आज आपण बघणार आहोत. एका गावात एक साधक राहत होता. त्याला अध्यात्मकाची प्रचंड आवड होती, परंतु तो अत्यंत आळशी होता. तो सतत श्री गुरुदेव दत्तांची भक्ती करत असे आणि दत्त गुरूंच्या कृपेने सर्व काही होईल असा विचार करत होता. एके दिवशी तो एक योगी त्याच्या गावात आले. योगींनी पाहिलं की हा साधक खूप आळशी आहे आणि काहीही मेहनत करत नाही. त्यांनी त्याला एक शिकवण द्यायची ठरवली. योगींनी त्याला सांगितले, तू जर खराखुरा भक्त असशील तर तू दत्तगुरूंच्या मार्गदर्शनाने काम करायला सुरुवात कर. दत्तगुरू नेहमी आपल्या भक्तांची काळजी घेतात, पण त्यांना काम करणारे शिष्य आवडतात. साधकाने ते ऐकून विचार केला, दत्तगुरू माझ्यावर प्रेम करतात, मग मी का मेहनत करावी. पण तरीही त्यांच्या मनात काहीतरी बदलले आणि त्याने थोडे तरी काम करायचे ठरवले. त्याने सुरुवात केली आणि थोडे थोडे काम करण्यास सुरुवात केली. जसजसे दिवस गेले तसतसा त्याचा मेहनत वाढत गेली आणि त्याने आपले जीवन सुधारले. त्याला समजले की गुरुदेव दत्त आपल्याला सदैव मार्गदर्शन करतात, पण त्यासाठी मेहनत आवश्यक आहे. त्यामुळे ही कथा आपल्याला शिकवते की दत्तगुरूंची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी आपणही आपल्या कार्याचे पालन करणे आवश्यक आहे. मेहनत आणि श्रद्धा ह्या दोन गोष्टी गुरुदेव दत्तांना प्रिय आहेत. तर बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.